Hey everyone, this is Swadya Patel. Welcome back to my channel and welcome back to my new vlog. सकाळचे वाजले आहेत आता 6:22 आणि आम्ही आज फॅमिली ट्रिप काढलेली आहे. मग सगळे मिळून आता आम्ही बाहेर जाणार आहोत. मग प्लेस तर आम्ही ठरवलं आहे, फक्त तुम्हाला गेस करावं लागेल. गेस करून कमेंटमध्ये नक्की सांगा कुठला आहे. मी थोड्या वेळात तुम्हाला सांगेनच आम्ही कुठे चाललो आहे. आता हा असा एक मॉर्निंग व्ह्यू आणि आम्ही आता आत्तीच्या घरी आहोत आणि इथून जाणार आहोत. तर पुढे मग तुम्हाला सांगतो कसं कुठून कसं जाणार आहे. व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत राहा. खूप धमाल करणार आहे, खूप मस्ती करणार आहे सगळी फॅमिली मिळून आणि तुम्हालाही एन्जॉय होणार आहे, एंटरटेनमेंट मिळणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला वॉच करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून तर ठेवा आता नक्कीच आणि कमेंट तर कराच तुम्ही. तिथनं पुढे आपको कितनी दिक्कतें आई है. सगळेजण आल्यात, मग ते एक फॅमिली राहिली आता यायची, त्यांचीच वाट चालल्या बघायची. खूप लेट झालाय, 7:04 झाल्यात आणि आम्ही सकाळी निघणार होतो. 6ला निघायचं होतं आणि आता 1 तास लेट आहे. मी आता त्यांच्यामुळं गाडी थांबल्या. का थांबलोय आम्ही ते माणसं यायचे आमची दोघं वाजले किती? वाजले की 7 वाजून गेले. कितीला निघायचं होतं? निघायला तो 6:05ला. मग आता काय करायचं? थांबायचं काय? नाही सोडून जाऊया काय? सोडून जाऊया काय? गांव जाने से पहले मैं तुम तीनों को ठिकाने लगा के जाऊंगा. आमचं पेपर वाचतात. फर्स्ट क्लास एंट्री झालेली आहे आता मेनू काकींची. ॲक्टिव्हिटी ते आता निघलेलो आहे. वाजलेत आता 7:15. सुमानाला जी कोल्हापूरची आन बान शान रंकाळा. प्रवास सगळीजण आणि बऱ्याच वर्षांनी बाहेर मला रिव्हील झालेला आम्ही कुठे जाणार आहे? गोवा. इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो. ड्रायव्हर म्हटला मावशी पोराला मांडीवर घ्या. बायकोवाडीमध्ये उतरलेला आहे. आता आम्ही गोव्यामध्ये आलो आहोत आणि अजून आवरलं पण नाही, काय नाही, तसंच घेऊन चाललेत आम्हाला. आता आम्ही ते एका चर्चमध्ये आलो आहे जिथं की एक बॉडी आहे, डेड बॉडी, ज्याचं दाढी आणि नख वगैरे वाढते. घातलाय सरे उन्हात. तू पण काळं, तुझी बहीण पण काय घातलंय तर नको झाली. इथं गोव्यात आलो नाही, पाऊल ठेवलं नाही की ऊन ऊन ऊन. आणि कोल्हापुरात म्हणले की एवढी थंडी. गोव्यातलं शॉपिंग रोड. जा फोटो काढणारच काय तू? पांढरी चमडी जा की जा. अरे जा, फॉरेनर आहेत रे. आम्ही आता ओल्ड गोवा मधला चर्च बघून आलेलो आहे. तिथे एक डेड बॉडी आहे, म्हणजे खूप वर्षापासून तिथंच आहे. मग ते डेड बॉडी तिथं म्हणजे एका पेटीमध्ये तिथं ठेवलेली आहे. आणि दुसरं की एक आर्ट गॅलरी वगैरे आहे आणि लाकडीचे स्टॅच्यू आहेत बघण्यासारखं. जे आधी 15th सेंचुरी 16th सेंचुरीमध्ये जे
कलाकारांनी केलेले आहे ते आहे बघणार. आता डायरेक्ट कोल्हापूरपासून उतरलो, डायरेक्ट गोव्यातनं उतरलो, तिथं चालल्या मस्ती बुरशा तोंडाने. चर्च मध्ये प्रेत बघितलं तर प्रेत तर काय दिसलं नाही, नुसतं कुछ शर्म आया है? फोटो दिसला, त्याची नक्क पण काय दिसली नाही. ती वाढत्यात म्हणतात, खरं नुसता फोटोच दाखवलाय, प्रेत होते ठेवले एवढं बघितले भावांनो, कारण प्रेत काय दाखवलं नाही. भावांनो आता कांडी इथल्या कांडीत 5 वाली 10 गोव्यात, ती आपल्या कोल्हापुरात मिळत्या 5 रुपयाला. तुझे सगळे आईस्क्रीम खायला लागले. जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता नेक्स्ट पॉइंट मध्ये जातोय. तर लॉजिंग मध्ये जाणार आहे किंवा नेक्स्ट पॉइंट मध्ये जाणार आहे? सिंगम पॉईंट बघायला निघालोय आता. त्या स्टेशनचं आलोय आता. इथनं पुढे आता सिंगम पॉईंट बघणार. तुम्ही चुकी त्याचा सिंगम. ये बड़ी ही विचित्र और वाहियात बात की है आप. आता आम्हाला आता इथं उतरवलेलं आहे. लॉज मध्ये तर काही घेऊन जाईना झाले ती माणसं, नुसतं फिरवा लागल्यात तसंच. आम्ही आता चिल्ला पार्टी चालत चाललेलो आहे सिंगम पॉइंटला आणि मम्मा लोक सगळे ऑटोमधून येणार आहेत. जायचं तरी कॅपॅसिटी नाही आहे, सगळ्यांचे तोंड पेटलेले आहेत. घर कसला आहे, समोर गाडी लावल्या, बंगला असा पडलाय, माग एक मस्तपैकी व्ह्यू आहे बघा, समुंदर. 2,000 years later. आम्ही लॉजिंग मध्ये आलेलो आहे. आवरावरी झाली सगळी. आता संध्याकाळच्या वाजल्या 6:15 आणि आम्ही आता बीच वरती चाललोय. खरं 6:30ला बीच बंद होते. मग जाऊ देतात काय माहित नाही, पण आम्ही जायचं म्हणून चाललोय. मग आमच्या लॉज पासून ते बीच खूप जवळ आहे. मग आम्ही इथून आता चाललोय. खूप लेट झाले, सगळी लोक बाहेर चाललेत आणि आम्ही आत्ता एंटर केलं इथं. त्यामुळे आम्हाला आता काही भिजायला काही मिळणार नाही. आम्ही फक्त जस्ट बघून येणार बाहेर. आम्ही तयार नव्हतो की आम्ही भिजणार आहे. खरं असं वाटते की आम्हाला मिळणार नाही आता. बीचवरून आता आलेलो आहे आणि आता रूमवर चाललो आहे. वेळ झाल्यामुळे आम्हाला बीचवरती काही एन्जॉय करता आलं नाही. थोडंफार केले, पण एवढं झालेलं नाही. उद्या सकाळी यायचं प्लॅन आहे. आलोय पुढं, बाकीचे येत आहेत हळूहळू. हे एव्हरीवन, सकाळचे वाजल्यात 8:15 आणि आम्ही परत चाललोय बीचवरती. काल रात्री आम्हाला मिळालं नाही आहे. आता सकाळी उठल्या आम्ही तिथं चाललोय आणि मग तिथून येऊन आम्ही नेक्स्ट पॉईंट करणार आहे. त्यामुळं आता आम्हाला तिथं जाऊन परत रूमवरती येऊन फ्रेश होऊन मग निघायचं आहे. कारण इथं गोव्यामध्ये सिस्टीम कसं आहे की तुम्ही किती वाजता जरी रूम घेतला तरी सकाळी तुम्हाला 10 वाजता ती रूम सोडायला लागते. असं आपल्या कोल्हापुरात कसं 24 तासच असते ना, मग इथं तसं नाही आहे. आणि उठल्या आम्ही आलो आहे. तसंच रात्री झोप पूर्ण झालेली नाही. रात्री शॉपिंग वगैरे करून लेट झाला यायला. आता पाण्यामध्ये खेळून झालेला आहे. आम्ही आता रूम मध्ये चाललोय. इथं आमचे रूम्स आहेत वरती. क्यूट. मम्मी पप्पा शॉपिंग करताना. आज ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि काल आम्ही पूर्ण दिवस
आणि आता आम्ही दुसऱ्या प्लेसवरती आलो आणि हा आजच्या दिवसचा पहिला प्लेस आहे. आणि सकाळी आमची रूमच चेक झालेलं आहे आणि आता आम्ही दुसऱ्या प्लेसवरती आलो. आता आम्ही नॉर्थ गोव्याच्या एका अगवाद किल्ल्यावरती आहे. इथं एंट्री पासेस वगैरे आम्ही काढलेले आहे. एंट्री पास पर पर्सन 25 आहे ना, 25 रुपये. हे आग्वाद किल्ला एवढा मोठा आहे आणि रस्ते वळणे वगैरे न कळणाऱ्यासारखे आहेत. मग तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइमला येताय तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज होते की कुठनं जायचं, कुठं निघायचं. आणि असाही किल्ला आहे की हा म्हणजे एक कैद्यांसाठी किंवा हॉर्सेस वगैरे ना, तसा हा आधी ब्रिटिशांचं जेव्हा रूल होतं गोव्यामध्ये तेव्हाचा हा किल्ला फोर्ट आहे. कशात बांधलाय माहिती आहे मित्रांनो? चिऱ्या दगडामध्ये हा किल्ला बांधलेला आहे. त्यासनी दाखवतो चिरा आहे घोरपड बघा मित्रांनो, घोरपड आहे. हा घोरपड. खालचे जे टाईल्स आहेत हे पण दगडापासूनच बनवलेले आहेत. जास्त तर गोव्यामध्ये असे पॉईंट आहेत की हे जास्त वयस्कर माणसांना शक्यच नाही आहे विजिट करायला. जे यंग मीडियम जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी ह्या गोवाचे जे आपण विजिट करतोय प्लेसेस ते आहे. कारण हे जे पॉईंट आहे ना तिथं आपली गाडी सुद्धा जाऊ शकत नाही आणि आपल्याला तिथे चालत जायला लागतं. हे किल्ल्याच्या मध्ये जे समोर हे बनवले मे बी हे खाली याच्या तळ्यामध्ये सुद्धा जागा आहे त्यामध्ये हे बनवले. त्यावरती एक जाळी आहे त्यामुळे खाली लाईट येण्यासाठी हे तयार केलेलं असणार. खाली लाईट येण्यासाठी हे जे बनवले नाही त्यासाठी आहे. आणि हे जेल टाईप जे दिसतंय सगळ्या कॉर्नर मध्ये इथे आहे, इथं पण आहे, त्या कोपऱ्याला पण आहे. आणि जे तिकडं आहे ना आपण मग अशी गेलतो त्या ठिकाणी तिथून खाली गेलतो आपण, इथं पण आहे त्यासारखं. त्या कोपऱ्याला नाही, त्या कोपऱ्यामध्ये जो व्ह्यू आहे ना समुद्र दिसते आणि तिथं पण बनवले. आणि हे जे जेल सारखं आहे ना ते लोखंडाचं, तिथे एक रस्ता आहे त्या खालून आपण जाऊ शकतोय म्हणजे ह्याच्या बेसमेंटला. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला पैसे आहेत. प्रत्येक आपल्या कोल्हापूरमध्ये कसं रंकाळ्याला किंवा बाकीचे प्लेसेस आहेत त्यांना आपल्याला आत एंट्रीसाठी पासेस वगैरे पण ठेवलेले नाहीत आणि नाहीच आहे. मिनिमम 25 रुपयाच्या वरती आहे पर पर्सन. 50 रुपये ते सिंगम पॉईंटला पण 50 रुपये आहेत. आणि फॉरेनर लोक इथं जास्त येतात. फॉरेनर जे असतात ना त्यांच्या कंट्रीमध्ये ऊन वगैरे नसते म्हणजे जास्त तर तिथं थंडी, एक कंट्रीमध्ये पाऊस असते. त्यामुळे ते ना वर्षातून 1 किंवा 2दा गोव्यामध्ये येतात. गोव्यामध्ये समुद्रकिनारे ते एन्जॉय करतात फॅमिलीसाठी तर हा बिलकुल नाही आहे गोवा. कपल्स आणि सिंगल आणि फ्रेंड्स जो सर्कल असतो आपण त्यांच्यासाठी फॅमिली ट्रिप अशी कधी गेलेलं नाही आहे. आणि गोवा जायचा होता तर आमचा काल दिवस पूर्ण तर ट्रॅव्हलिंग आणि ह्याच्यामध्येच गेला आहे. काल आमचे प्लेसेस एवढे फिरून झालेले नाही आहेत. सो आज आम्ही पूर्ण दिवस फिरायचा ट्राय करणार आहे म्हणजे जास्त आम्हाला ठिकाणं भेटतील असं. तर आजसुद्धा नाही, आता अर्धा दिवस आमचा झालेला आहे. आता दुपार झालेली आहे. आता इथून पुढे आम्हाला इकडून आणि परत कोल्हापूरला रिटर्न व्हायचं आहे. तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही गोवा 5 दिवस किंवा 1 आठवडा तुम्हाला लागू शकतो फिरण्यासाठी. कारण 2 साईड आहेत, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा. त्यामुळे नॉर्थ गोवा पूर्ण डिफरंट पडते आणि साऊथ गोवा ते इथून नॉर्थपासून 60 ते 70 किलोमीटर पुढे आहे. पण नॉर्थ गोव्यामध्ये जास्त तर गर्दी वगैरे आहे. मग साऊथमध्ये कसं थोडं काम व्ह्यू आहे आणि काम पब्लिक आहे त्यामुळे तिथं तुम्हाला काही अडचण येणार नाही. सो तुम्हाला जर यायचं असलं तर साऊथ गोवा तुम्ही जाऊ शकता. बघून झालेला आहे आमचा आणि आता मी कडीमध्ये चाललो आहे. इथून आम्ही आता जेवायला जाणार आहे. हे गाईज आता आम्ही जेवण ते आलेलं आहे. मी बसमध्ये बसलोय. थोडी फॅमिली फिश मार्केटमध्ये गेली आहे
आणि थोडी फॅमिली इथंच आहे. मला तर ते आपल्याला काय सहन होत नाही. बाकी फॅमिली जे खातात त्यांनी शॉपिंग करतील की माहीत नाही, पण मी तर बसमध्ये बसलोय. मी आणि माझा छोटा भाऊ आम्ही दोघे तर बसले. गोव्यामध्ये जेवण अतिशय 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 बेकार माहिती. तेच काय तर पूर्ण जिथं पण जे आपण जातोय ना तिथं जेवण ते त्यांच्याप्रमाणे असते. बेस्ट म्हणजे आपल्या कोल्हापुरातच चांगलं मिळते जेवण, बाकी कुठेच नाही मिळत. आणि गोव्यातील सोलकढी म्हणजे पाण्यातली असते. आपल्यात कसं ते जरा वेगळं करतात ना, आणि इथून जसं पूर्ण ते पाणी ते दिसत असते, फक्त असं कलर जसं असते ना तसं असते. तसं आपल्या हातून काय जमायचं नाही तर इथलं जेवण खायला. 2 दिवस कसं तरी काढले. आम्ही घरी कोल्हापूरला येतो आता परत. कंट्रोल कंट्रोल बास, आम्हाला कोल्हापूरच्या पुढे जमणार नाही. ते जोपर्यंत फिश मार्केटमध्ये भेंडा लागल्यात तोपर्यंत आम्ही भेंडून घेतो इथं. हे बघा मागं सगळ्यात नाही, हे सगळे कॅसिन आहेत. ज्वार विमान पाण्यात आहे बघा इथे. मिनी गोवा आपल्या कागलमध्ये जसं केलंय की नाही, इथलं बघून केले वाटते तसंच वाटायला. डिझाईन बघा कुठली काय समजते का बघा तुम्हाला. बस बघा इथं बस कंडक्टर वाले लोकांनी बोलवतात आणि आमच्या पण कोल्हापूरचे हाईत बोलवत नाही, सोडतात नाही, पळतात. भरली नसली तरी पळतात आमच्या कोल्हापुरातली. कसली केल्या पोरच्या गाडी असली केल्या. हे चहा प्यायला उतरलं. आता आम्ही गोवा सोडून महाराष्ट्रामध्ये एंटर केलंय. आता फॅमिली सगळी चहासाठी उतरली आहे. तर आता हा ब्लॉग इथं एंड करावा लागणार, कारण आम्हाला जायला अर्धी रात्र होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला पुढं कॉन्टेंट वगैरे काय मी दाखवू शकत नाही. मग हा ब्लॉग इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, कॉमेंट करा. तुम्हाला कोणता म्हणजे कोणतं सीन किंवा कोणतं तुम्हारी खोपड़ी में भेजा है की भजिया गोव्यामधील कोणती गोष्ट आवडली जी मी ह्या व्लॉगमध्ये टाकली आहे ते नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.